तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली खुर्ची सांभाळावी असा पलटवार संजय राऊतांनी केलाय। फडणवीसांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरनं उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता। तसंच उद्धव ठाकरेंसोबत एक मंथरा असल्याचा घणाघात केला होता, त्यावर राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। ज्यांनी रामाला नाकारलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत। अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला, पण त्यांची चूक नाहीये। रामायणात देखील मंथरेचं ऐकलं की काय होतं हे रामायणाने सांगितलं। उद्धव ठाकरेंसोबत एक मंथरा आहे। राम मंदिर हा विषय जर फडणवीसांना लक्ष करण्याचा वाटत असेल महाराष्ट्रात शिवसेनेला, तर मला असं वाटतं फडणवीस यांनी गेल्या 30-35 वर्षातला राम मंदिर लढ्याचा इतिहास समजून घ्यावा। फडणवीस यांनी आधी स्वतःची खुर्ची सांभाळावी। ज्या पद्धतीनं त्यांना अपमानित करून अर्धवट उपमुख्यमंत्री केलेलं आहे ना, त्याच्यावर त्यांनी पाहावं।